नमस्कार, आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अश्लील वर्तन केले म्हणून मुलीनं केला बापाच्या गुप्तांगावर वार. नालासोपारामध्ये दिवसाढवळ्या थरार. समर्थ कुठे गेला? मुळा मोठा कालव्यात पोहताना पोरं शोधू लागली. 7वीतील लेकराचा बुडून मृत्यू. पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती. नागपुरात एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार घटनेनं खळबळ. स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतरही आगाराची सुरक्षा वाऱ्यावर. एजंटचा वावर, ते धक्कादायक वास्तव समोर. रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी. नागपूर हावडा दरम्यान आज धावणार विशेष गाडी. गर्दीमुळे रेल्वेचा निर्णय, असे आहे नियोजन. जालना मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करणारे पोलीस अधिकारी भाजप नेत्याच्या इतक्या जवळचे की अंबादास दानवेंचा रावसाहेब दानवेंवर नाव न घेता गंभीर आरोप. हम राक्षस है साधू के वेश में. बंदुकी, तलवार आणि खंजीर घेऊन सोशल मीडियावर रील्स. छत्रपती संभाजीनगर मधील नव्या आकाचा व्हिडिओ व्हायरल. फडणवीसांना शिवसेना भाजपा युतीत तुटू नये असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण राऊतांनी सगळंच सांगितलं. आता हॉस्पिटल मनमानी पद्धतीने बिल आकारू शकणार नाही. सरकारने उचललं मोठं पाऊल. कुणाल कामराला माफी मागण्याची गरज नाही, आमचं त्याला समर्थन. ठाकरे गटाने घेतली भूमिका. प्रशांत कोरटकरला पोलिसांनी कोल्हापुरात आणलं. महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही जाळ्यात कसा अडकला. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल. मुस्कानचं साहिलपेक्षा दुसऱ्या कोणावर तरी होतं जास्त प्रेम. आईनं सांगितलं ते सत्य. हल्लेखोरांचा सिने स्टाईलने पाठलाग. अखेर पुण्याच्या कोयता गँगला मसाजोगमधून अटक. एसटीच्या 1000 अधिकाऱ्यांची बदली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महामंडळाला आदेश. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा.